पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या, काय आशीर्वाद द्याल वारकऱ्यांना? हा एक अपूर्व असा एक योग आहे. ही जागा आहे, तिथून पालखी हा जी संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय हा आहे म्हणून हिंदू धर्म टिकून आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता म्हणजे इतिहासामध्ये संन्यासी शंकराचार्य वगैरे कोणी फारसे नसले आले असतील. मी पहिला आहे असं मला वाटतंय. मला अतिशय आनंद वाटला, समाधान झाला मला, बरं वाटलं. काय आशीर्वाद शाळेतील विद्यार्थी स्मरण करावं असं काय संतांची शिकवण आहे, संपूर्ण पालखी ठेवावे वतीनं असं काय सांगायचं. आपले मनापासून स्वागत करतो. आज खूप मोठी आनंदाची आणि अभूतपूर्व अशी घटना वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आहे आणि आचार्य पीठाच्याही दृष्टीनं आहे. आज ज्यांनी वारकरी संप्रदायाच्या मूळ विचार प्रवाहाला या ब्रह्मगिरीपासून प्रवाहित केलं ते विश्वगुरू सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा यावर्षीचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं आहे. आणि आज करकमजवळ श्री क्षेत्र चांभार विहीर याच्या ठिकाणी रिंगणामध्ये पहिलं दुसरं रिंगण या ठिकाणी होत आहे. दुसऱ्या या गोल रिंगणाकरता आवर्जून संकेश्वर करवीर पीठाचे शंकराचार्य, जे की शृंगेरी पीठाचं उपपीठ म्हणून ओळखलं जातं, ते त्या पीठाचे आचार्य जगद्गुरू शंकराचार्य श्री अभिनव विद्या नृसिंह स्वामीजी हे आवर्जून या रिंगणाकरता उपस्थित झाले आहेत. वारकरी संप्रदायाचे जे आराध्य दैवत आहे ते भगवान श्री पांडुरंगरायाचं वर्णन श्रीमद आद्य शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टकामध्ये केलं आहे. आपल्याला हे माहिती आहे की निवृत्तीनाथ म्हणजे भगवान सदाशिवाचं स्वरूप, नेहमी कल्याण स्वरूप असणारे निवृत्तीनाथ आहेत. आणि विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज यांचंच स्वरूप म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य आहेत. कारण शंकराचार्य ही शिवस्वरूप म्हणून मानले जातात. त्यामुळे आचार्यांनी जे वर्णन केलं पांडुरंगाष्टकामध्ये, त्या वर्णना एवढंच महत्त्वाचं निवृत्तीनाथांनी केलेलं भगवान श्री पंढरीनाथाचं वर्णन आहे. जनासी तारक विठ्ठलची एक केलासे विवेक सनकादिकी, ते रूप पंढरी वोळलेसे देखा, द्वैताची पैशाखा तोडी येली, उगवले बिंब अद्वय स्वयंभ नाम हे सुलभ विठ्ठलराज, निवृत्तीचे गुज विठ्ठल सहज, गहिनीराजे मज सांगितले. असं म्हणत सद्गुरू श्री आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ या परंपरेनं आलेला जो संप्रदायाचा सर्वसमावेशक मूलविचार आहे, तो मूलविचार भागवत संप्रदायाच्या माध्यमातून स्त्री, वैश्य, शूद्र सगळ्यांना, चारही वर्ण, चारही आश्रम, याचबरोबर 12 बलुतेदार, 18 पगड जाती, आबाल वृद्ध, स्त्री पुरुष सर्वांना भगवत भक्तीचा, उपासनेचा, ज्ञानाचा अधिकार देणारे विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्यांनी ज्ञानोबारायांकरवी या संप्रदायाचा पाया रचून घेतला, ते विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या या रिंगणाकरता तेवढ्याच एका परंपरेचे आचार्य, त्या परंपरेचे पाईक असणारे, ती परंपरा चालवणारे शंकराचार्य या ठिकाणी येतात. बहुतेक ही पहिलीच घटना आहे की अशा वारीमध्ये शंकराचार्य चालत आहेत, येत आहेत, त्याचबरोबर रिंगणामध्ये सहभागी होत आहेत. आणि जो वारकरी आपण खेळाचा, भजनाचा, फुगडीचा आनंद लुटतो आहे, तोही आनंद लुटण्याचा आणि अनुभव घेत आहेत. कारण इथे सगळंच काही विसरायचं असतं. संतांच्या जवळ कुठलाही भेदभाव नसतो, ना वर्णाचा, ना जातीचा, ना आश्रमाचा. तो सवर्ण अभिमान विसरली याती,
एका लोटांगणी जाती रे हे जे संतांनी केलेलं वर्णन आहे ते आज आपल्याला प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगता येईल. या संप्रदाय गौरवाच्या दृष्टीनं असलेल्या क्षणाचे आपण साथीदार आहोत याचाही मला आनंद आहे. रामकृष्ण हरी. लोकसंस्कृती करू नका. आणि लोकपरंपरा ज्या पंथामध्ये सामावलेली आहे पायी पालखी त्या वारकरी पंथाचे मूलस्रोत पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुरू आणि ज्येष्ठ बंधू संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज करकम या ठिकाणी रिंगण सोहळ्याकरता उपस्थित होतो आहे. आणि आजच्या या प्रसंगी या वैदिक संप्रदायाचे सनातन धर्माचे मूल संस्थापक आद्य भगवतपाद शंकराचार्य यांच्या परंपरेतील एक थोर सत्पुरुष करवीर संकेश्वर पीठाचे आचार्य पूज्यपाद स्वामीजी आज या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर वारकरी संप्रदायाच्या उदय आणि विकासाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर वारकरी संप्रदायाच्या आधी म्हणजे इसवी सन पूर्व 803 आचार्यांचा अवतार झाला. 2800 वर्ष झाली या घटनेला. एका नमुद्रीपाद ब्राह्मण कुळामध्ये केरळ प्रांतामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि आद्यशंकराचार्य जेव्हा शंकरम शंकराचार्यम केशवम बादरायणम सूत्रभाष्यकृत वंदे भगवंत पुनः पुनः सारे ऋषीमुनी त्यांना भगवान पदानं संबोधित करत. आणि आचार्यांनी हा वैदिक संप्रदाय निर्माण केला व वैदिक संप्रदाय पुनर्जीवित अशा प्रकारचा केला. मूळचा होताच, परंतु काही कालानं काही मतं या धर्मावर प्रस्थापित झाल्यामुळे वैदिक धर्म तशा अर्थानं लोपला गेला होता. पण आद्य शंकराचार्यांनी अशा पद्धतीनं हा धर्म पुन्हा विकसित आणि विस्तारित केला. आणि त्या धर्माचीच एक प्रकारचा एक स्रोत आहेत. वारकरी पंथ हा देखील वैदिक पंथ आहेत. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते, किंवा वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्ग चालवलो, किंवा वेदविध कर्माला मानणार हा संप्रदाय वारकरी असल्यामुळे आज त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूरपर्यंत पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने उत्कटतेनं चालतो आहे. आणि आम्हा सर्वांना या सोहळ्यामध्ये चालण्याचं सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. परंतु आज एक विलक्षण घटना घडली. एका अर्थानं आश्चर्य करण्यासारखा भाग आहे की आज या आद्यशंकराचार्यांच्या परंपरेमधील दक्षिण आमनाई ज्याला म्हणतो आपण, त्या आमनाई म्हणजे मठाचे आणि एक शाखा कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रांतामध्ये जी कार्यरत आहे, या पीठाचे पूर्वाचार्य परिवाराजक स्वामी कल्याण सेवकजी महाराज होते पूर्वी. आणि अशा पद्धतीनं आज त्या पीठावर स्वामीजी आहेत. आणि मुळात पहिले वारकरी हे आद्य शंकराचार्य आहेत. भारतभर त्यांनी भ्रमण केलं. अखंड भारताच्या 4 दिशेला 4 आमनाई स्थापन केले आणि आपले 4 शिष्य तिथे अधिपती केले. आपल्या भक्तांचे किंवा विरक्तांचे वर्ग पाडले. गिरी, पुरी, भारती, वन, आनंद, आश्रम, सागर, पर्वत, तीर्थ, सरस्वती, दशनाम संन्यास परंपरा तयार करून 4 आमनाई आणि तिथे अखंड भारताचं धर्माच्या अर्थानं खऱ्या अर्थानं संरक्षण केलं. आज त्या पीठावर फार जुनं पीठ आहे. नुकतंच त्या पीठामध्ये जाऊन चंद्रमौलीश्वरांचं मी दर्शन केलं. आचार्यांच्या त्या ठिकाणी जाऊन दर्शन केलं. आणि आज त्या पीठाचे आचार्य काय योगायोग असतो, आज रिंगण सोहळ्याकरता उपस्थित आहेत. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या सोहळ्याकरता आज उपस्थित आहेत. हे आपल्या सर्वांचं वारकऱ्यांचं एका अर्थानं मोठं भाग्य आहेत. खरं तर अखंड भारताचं भ्रमण करत करत आचार्य हे पंढरपुरात आले आणि पांडुरंगाची मूर्ती पाहून इतके आनंदित झाले, इतकी उत्कटता तयार झाली की त्यांच्या मुखारविंदातून 8 मंत्र बाहेर पडले. ते पांडुरंग अष्टक आहे, नाही का. विभूमेनुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवामृंदकानंदनम चारुहास्यम
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, तेव्हा आद्य शंकराचार्यांनी या मूर्तीचं स्तवन केलं आणि ही परब्रह्माची मूर्ती आहेत, साक्षात भगवान कृष्ण आहेत, हे आचार्यांनी सिद्धांत मतानं मांडलेलं आहे. आणि म्हणून आज या परंपरेचे आचार्य म्हणजे अचिनोती शास्त्रार्थम आचरस्थापयत्यपि स्वयमप्याचरत्यस्तु आचार्य इति स्मृतः. अशा पद्धतीनं वैदिक वाङ्मयाचा सखोल साक्षेपी घनापर्यंत ज्यांचं अध्ययन आणि पुन्हा परिव्राजक अवस्था प्राप्त करून उत्तम प्रकारचं धर्मकार्य आज कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रांतात जे करतायत ते स्वामीजी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यामध्ये. मला वाटतं स्वामी नृसिंह अभिनव विद्या नृसिंह भारतीजी महाराज, ही भारती परंपरा आहे भाषुरतः. तेव्हा अशा विद्वान सत्शील आचार विचार संपन्न अशा आचार्यांनी ही गादी ही मठाची परंपरा आत्तापर्यंत चालवलेली आहे. पण स्वामीजीच्या बाबतीत त्यांचं शरीर जरी ते कर्नाटकात राहत असले पण मूळ शरीर महाराष्ट्र भूमीचं असल्यामुळे महाराष्ट्राविषयी त्यांना फार आकर्षण आहेत आणि माऊली तुकोबारायांची परंपरा त्यांना चांगली ज्ञात आहेत. म्हणून आपलं परिव्राजक जीवन संन्यस्त जीवन प्रतिव्यय करत असताना वारकऱ्याच्याही आनंदामध्ये आपण सहभाग करावा अशी त्यांची सद्भावना निर्माण झाल्यामुळे आज कर्नाटकाहून म्हणजे ज्याला संकेश्वर पीठ म्हणतो आपण, त्या संकेश्वराहून या ठिकाणी आज ते आलेले आहेत आणि पायी चालत आहेत. माऊलीबरोबर गेले होते आणि श्री गुरु प्रसादजी महाराज अमळनेरकर यांच्याबरोबर ते चालत आले आणि आज निवृत्तीनाथ महाराजांच्या या सोहळ्याला त्यांनी आशीर्वाद देण्याकरता भेट देण्याकरता आज या ठिकाणी आलेत. मला तर फार विलक्षण वाटलं की स्वामीजी आणि वारकऱ्याच्या या सोहळ्यामध्ये त्यांचं आगमन व्हावं, त्यांचे आशीर्वाद मिळावे. आता निश्चितपणे माझी खात्री झाली की आता हा संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा हा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याप्रमाणे वाढणार आहेत. कारण त्यांचे आशीर्वाद त्यांची उपस्थिती ही लक्षणीय उपस्थिती आहेत. म्हणून आज मी संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो अखंडित त्यांनी वारकऱ्यावर. कारण वारकरी पंथ आणि आचार्य परंपरा ही वेगळी नाही. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, तेव्हा आचार्यांना त्यांनी प्रमाणभूत मानून माऊलीनं पुढच्याही पिढीनं आणि तुकाराम महाराजांनी ती परंपरा शिरसावंद्य मानलेली आहेत. तेव्हा आपण आलात म्हणजे आमच्या ठिकाणी आज एक आनंदाचा तुम्ही भाव वाढवलेला आहे. मी वारकऱ्यांच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी ऋण मानतो, आभार मानतो. अखंड आपला आशीर्वाद वारकऱ्यांना असावा. वारकरी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्र धर्म त्यांनी वाढवलेला आहे. तेव्हा आज फार आनंद आहेत. आज मी आपल्या चरणारविंदी वारकऱ्यांच्या वतीनं नम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. आम्हाला आपले आशीर्वाद मिळावेत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.